आमचा पॅनल अपक्ष पॅनल आहे. अपक्षामध्ये माझी निवडणूक निशाणी माझी मेसेज आहे. मायादेवी कुणाल गायकवाड यांची निवडणूक निशाणी शिट्टी आहे आणि संध्याताई राजेश देशपांडे यांची निवडणूक निशाणी टी आहे. पुन्हा आपले दिनेश भाऊ नरवाडकर यांची निवडणूक निशाणी सफरचंद आहे. आणि आम्ही सर्वजण मिळून अपक्ष आमचे राऊतताई आहेत त्यांचे निवडणूक निशाणी गब्बशी आहे. आम्ही पॅनल बनवण्याचं कारणच एक आहे, आम्ही समदुःखी माणसं आहेत. आम्ही जे इमानदारीनं ज्या तळमळीनं प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात कामं केले, विधानसभेच्या निवडणुका असू द्या, लोकसभे अशासाठी बघितलं तर आमचा प्रभाग 15 हा सर्वात मोठा प्रभाग आहे. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार शेवटचे 3 किंवा सुरुवातीचे 3 प्रभाग या तिन्हीपैकी कोणता तरी एक प्रभाग दरवेळेस नवीन करावा लागतो, 5चं करावा लागतं. आपल्या इकडं 65 उमेदवार आहेत. तर आमचं म्हणणं असं होतं की गेल्या वेळेस आमचा प्रभाग 15 हा 5चा होता. यावेळेस त्याने आम्हाला कमी करून 4चा द्यायला पाहिजे होता, दुसरा प्रभाग 5चा करायला पाहिजे. परंतु निवडणूक आयोग हे कोणाचे सानिध्यात आहे ते तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळं आमचं काही चालणार नाही. आमचं एकच विजन आहे, प्रभागामध्ये मूलभूत सुविधा, रोड, नाली, रस्ते, खड्डेमुक्त आणि जे आमच्या प्रभागातली स्मशानभूमी आहे. आम्ही जर स्मशानभूमीमध्ये आंदोलन केलं त्यांच्या स्मशानभूमीच्या मूलभूत सुविधेसाठी, तिथं येणारे लोक आहेत त्यांना सुविधा मिळावं. आणि ह्या लोकांना काही विजनच नाही. त्यांना वाटतं की आम्ही पैसे फेकले की आम्ही निवडून येणार. परंतु यावेळेस लोकांच्याही मनात आहे परिवर्तन करायचं. त्याच्यामुळं आम्ही परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सर्व अपक्ष मिळून परिवर्तन पॅनलच्या हिशोबानं आम्ही सोबत आहोत. शेवटचा प्रश्न की आपल्या पुढे इतर पॅनलचे तगडे उमेदवार जे आहेत, विविध पक्षातले जे आहेत, हो, कसं काय सांगाल? धनदांडगे जे आहेत असं काय सांगाल? आपण सर्व पक्षीकडून पॅनल केले नाही, धनदांडगे आहेत पक्ष, पुन्हा त्यांचे उमेदवार आहेत. परंतु जे उमेदवार आहेत आता माझ्या विरोधातले जे आहेत उमेदवार, त्यांना ACच्या खाली उतरून माहिती नाही. जे आहे ते फायनान्सर आहेत, गेल्या वेळेसचे नगरसेवक होते, त्यांची नाराजी आहे लोकांमध्ये. परंतु मला एकच सांगायचं की विजन काहीतरी ठेवून आज जर तुम्ही डोळत हिंडायले, आज 15 दिवस तुमच्या दुःख आहे म्हणून यायलेत लोक का. मी संध्या राजेश देशपांडे प्रभाग क्रमांक 15मधून सर्वसाधारण महिला गटातून उभी आहे. 30-35 वर्ष आम्ही ह्या प्रभागात राहिलेलो आहोत. अनुभव आहे. जे स्थानिक आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे, कमीत कमी एवढं तरी, कारण आम्हाला आमच्या समस्या आम्हालाच माहिती ह्या वार्डातल्या. त्यामुळे कमीत कमी स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे, जे इथेच राहतात. आणि आम्हाला ज्या साधारण गरजा आहेत लोक महिलांच्या असो किंवा सगळ्यांच्या असो, पण त्या साधारण गरजा पुढच्या 5 वर्षांनी परत त्याच गरजा पुन्हा म्हणू नये म्हणून आम्ही त्या संपूर्ण करण्याच्या याच्यासाठी उतरलेलो आहोत. सगळं पॅनल एक आमचं साधारण लोकांमधून आलेलो आहोत आम्ही. आणि महिलांच्याबद्दलही आम्ही प्रश्न मांडणार करणार. जे 40 वर्षापासून पक्षात काम करतो आम्ही, पण आतापर्यंत कुठूनच पक्षाकडून न्याय मिळालेला नाही. जे त्यांनी आम्हाला सत्ता नको आहे, आम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. आम्ही जनतेत राहून जनतेत काम करायचं आहे आम्हाला. स्थानिक कार्यकर्ते जे कोणी नवीन आलेले आहेत त्यांना तिकीट मिळतंय, ते पुढे जात आहेत. आमचं हेही म्हणणं नाही की त्यांना घेऊ नका, पण किमान एवढीच इच्छा आहे की त्यांचं 3 वर्षाचं तरी कार्य असावं की ज्यांना तिकीट देत आहे तुम्ही, त्यांचा पक्षात आल्यानंतर 3 वर्ष त्यांनी काम दाखवावं. मग कुठलं आम्ही प्रभाग क्रमांक 15मध्ये जनसेवा परिवर्तन अपक्ष उमेदवारात या ठिकाणी पॅनल केलेलं आहे. या पॅनलचं नेतृत्व कुणाल भैया गायकवाड, कृष्णा राऊत, राजेश देशपांडे, अनिताताई नरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 15मध्ये चारही उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार आहेत असं मी या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या 16 तारखेला आमच्या सर्वांच्या अंगावर आपल्याला गुलाल दिसेल आणि आम्ही सर्व अधिकृत उमेदवार आहोत अपक्ष. आम्हाला काही कारणामुळे पक्षाची उमेदवारी नाही मिळाल्यामुळे आम्ही हे पॅनल तयार केलेलं आहे. या पॅनलला आपण प्रचंड मताने विजय करावं. कुणाल भैया, कृष्णा राऊत माझ्या नेतृत्वाखाली हा सर्वजण त्या ठिकाणी चालू आहे.